ही आहे घोळची भाजी, बारीक घोळ म्हणतात याला। ही बाजारातून आणली, हिरवीगार आहे, ताजी ताजी आहे, निवडली, मिठाच्या पाण्यामध्ये धुतली आणि आता बारीक चिरून घेतली। हे बारीक चिरल्यानंतर ह्याला आता आणि त्यामध्ये आता ही घोळची भाजी टाकून घेतो। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याचा उंडा बनवला जातो आणि नंतर भाकरी केली जाते। मीठ टाका थोडं। मनगटाचं बळ लावून मळून घेतलं चाललंय। नेहमी जसं भाकर करतो त्याच पद्धतीनं मध्ये गूळ मिसळून बारीक चिरून भाकर केली चालली। भाकर थापण्यापेक्षा नेहमीपेक्षा थोडं पीठ जास्त वापरावं लागतं, म्हणजे खाली चिटकणार नाही। ही भाकर थापून घेतली चालली। ही छान अशा पद्धतीची डेरेदार भाकर तयार झालेली आहे। हे तव्यावर टाकली, आता नेहमीसारखं भाजून घ्यायचं। ही आली दुरडीत छोट्या घोळाची भाजीची केलेली भाकरी। आता ही दुरडीतून ताटात येते आणि ताटात ही अशा पद्धतीने छान दिसते। हे बघा, आता हिची टेस्ट बघायची, गरमागरम, मस्त पातळ आणि खायला सुद्धा एकदम मस्त। हे बघा, अशी अशी जरी खाल्ली कामाला येते आणि चविष्ट लागते। ही आहे घोळची भाजी, ही भाकर।